शाहूपुरी पोलिसांकडून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता। दरम्यान एक तरुण चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण लॉन्सजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली। त्यानुसार सापळा रचून आज दुचाकी चोरटा अभिजित देसाईला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 1.5 लाखांच्या 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या। दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं सक्रिय केली आहेत। शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार प्रशांत आवळे, गौरव शिंदे, अभिजित उरुणकर हे कर्मचारी दुचाकी चोरट्यांचं सीसीटीव्ही तपासत होते। या दरम्यान एका गोपनीय बातमीदारामार्फत रविवार पेठेत राहणाऱ्या अभिजित देसाई या दुचाकी चोरट्याविषयी पोलिसांना माहिती मिळाली। चोरटा अभिजित देसाई आज मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण लॉन्सजवळ चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार अंमलदार मिलिंद बांगर, सुशील गायकवाड, अमित प्रधान, बाबा ढाकणे, अमोल पाटील, महेश पाटील, सानीराज पाटील, रवी आंबेकर, कृष्णात पाटील, सचिन पांगे यांनी सापळा लावला आणि अभिजित देसाईला ताब्यात घेतलं। त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचं उघड झालं असून कसून चौकशी केल्यानंतर त्यानं शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलिसांच्या हद्दीत 5 दुचाकींची चोरी केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडून 1.5 लाखांच्या 5 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत।